विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताच्या पुस्तकामध्ये बघा, संख्येचा लहान मोठेपणा हा एक घटक आहे। तो संख्येचा लहान मोठेपणा अगदी व्यवस्थित आणि काही सेकंदात आपल्याला ठरवता यावा यासाठी बघा काही नियम आहेत। ते नियम आज आपण अभ्यासणार आहोत। बघा तर मग चला सुरुवात करूया। बघा, ज्या वेळेला आपल्याला एक अंकी संख्या दिलेली असते, त्यावेळेला आपण संख्या लहान मोठी कशी ठरवतो ते आपण बघूया। बघा, ज्या अंकाच्या वस्तूचे प्रमाण जास्त ती मोठी संख्या। एक अंकी संख्येमध्ये काय लक्षात ठेवायचे, ज्या अंकाच्या वस्तूचे प्रमाण जास्त। आपले मुलं जेव्हा लहान असतात, पहिलीमध्ये असतात, तेव्हा आपण मुलांना काय करतो, अंक दाखवतो आणि अंका एवढ्याच वस्तू मुलांकडून उचलून घेतो। मग त्याच वेळेला मुलं लहान असताना आपल्याला जेव्हा आपण एक अंकी संख्या शिकवत असतो, त्याच वेळी मुलांना कमी जास्तपणा किंवा लहान मोठेपणा हा जर आपण समजावून दिला तर मुलांना नंतर हा घटक समजणे फार सोपे जाते। बघा, या ठिकाणी दोन अंक दिलेले आहेत, 3 आणि 7। बघा, आता मुलांना आपण हा घटक कसा समजावून सांगणार आहेत। या ठिकाणी बघा, मी 3 बॉल घेतले एका ठिकाणी आणि एका ठिकाणी घेतलेले आहेत 7 बॉल। 1 2 3 1 2 3 4 5 6 7। बघा, या ठिकाणी जर आपण मुलांना अशा वस्तू घेऊन दाखवलं तर मुलं लगेच काय म्हणतील की या वस्तू जास्त आहेत, म्हणजेच किती आहेत, ह्या वस्तू कमी आहेत म्हणजे ही लहान संख्या आहे, या वस्तू जास्त आहेत म्हणजे ही मोठी संख्या आहे। यावरून मुलांना वस्तूच्या प्रमाणावरून काय होईल, संख्या लहान मोठी समजायला सोपी जाईल। त्यानंतर बघा, दुसरा आहे 2 अंकी संख्या। हे झालं एक अंकी संख्येच्या बाबतीत वस्तू आपण उचलून मुलांना सांगू शकतो। परंतु ज्या वेळेला 2 अंकी संख्या असतात त्यावेळेला आपण वस्तूचा लहान मोठेपणा कसा ठरवणार ते बघूया। बघा, या ठिकाणी 2 नियम आपल्याला किंवा 2 बाबी लक्षात ठेवाव्या लागतात। त्यातील पहिली बाब म्हणजे ज्या संख्येतील दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। बघा, आता याच्यामध्ये काय आहे, जर 2 अंकी संख्या 2 दिलेल्या आहेत तर त्यांच्यापैकी ज्या संख्येचा दशक स्थानचा अंक मोठा, बघा आता या ठिकाणी तुम्ही समजावून घ्या की मी लहान मोठेपणा यापैकी प्रत्येक ठिकाणी मोठी संख्या कोणती हे समजावून सांगणार आहे, म्हणजेच दुसरी संख्या निश्चितच कशी असणार आहे, लहान असणार आहे। बघा, ज्या संख्येतील दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। आपल्याला बघा 2 संख्या दिलेल्या आहेत, 39 आणि 28। मग आपल्याला काय लक्षात ठेवायचे, त्या 2 संख्येपैकी ज्याच्या दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। बघा, या ठिकाणी दशक स्थानचा अंक आहे 2, या ठिकाणी दशक स्थानचा अंक आहे 3। मग हा 3 काय असणार आहे, मोठा असणार आहे। म्हणून 39 आणि 28 यामध्ये मोठी संख्या कोणती असणार आहे, 39 बरोबर। आता बघा, यामध्ये आणखी एक माझा या ठिकाणी लिहायचा राहिलेला आहे नियम। ज्या वेळेला एखाद्या 2 संख्येपैकी एक संख्या ही 2 अंकी असते आणि एक संख्या ही 1 अंकी असते। उदाहरणार्थ आपल्याला दिलेले आहेत 28 आणि 9। 28 आणि 9 ज्या वेळेला असं दिलेलं असतं की एक संख्या असते 2 अंकी आणि एक संख्या असते 1 अंकी, अशा वेळेला 2 अंकी संख्या ही काय असते, मोठी असते आणि 1 अंकी संख्या ही काय असते, लहान असते। त्यानंतर बघा, तिसरी बाब, दिलेल्या दोन्ही संख्येतील दशक स्थानचा अंक सारखा असेल तर ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। बघा, आपण या ठिकाणी बघितलं की आपण सांगितलं की 2 संख्या दिलेल्या असतील तर त्यातील ज्याचा दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। परंतु बऱ्याच वेळा असंही आलेलं असतं की दशक, आता या ठिकाणी बघा दोन्ही संख्येचा दशक स्थानचा अंक हा सारखा आहे, 84 आणि 89। या 84 मध्ये दशक स्थानचा अंक 8 आहे आणि 89 मध्ये देखील 8 आहे। अशा वेळेला आपण काय करणार आहोत, आपण जायचे एकक स्थानच्या अंकाकडे। ज्या संख्येतील एकक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। बघा, आता याच्यामध्ये आहे 4, याच्यामध्ये आहे 9, मग दोन्हीपैकी मोठा कोणता आहे, 9, म्हणून या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, 89। बघा, त्यानंतर 2 अंकी संख्या झाल्यानंतर आपण पाहणार आहोत 3 अंकी संख्या। दिलेल्या संख्येतील ज्या संख्येचा शतक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। बघा, यापूर्वी आपण बघितलं ज्याचा दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या, पण आपली संख्या काय होत चालली, आता वाढत चाललेली आहे। 3 अंकी संख्या 214, 324। यामध्ये बघा, आपल्याला पहिला नियम काय लक्षात ठेवायचा, ज्याचा शतक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या। बघा, यामध्ये शतक स्थानी आहे 2, यामध्ये शतक स्थानी आहे 3, म्हणून काय आहे, 2 हा 3 पेक्षा मोठा आहे, म्हणून 324 ही झाली मोठी संख्या
आणि 214 ही झाली लहान संख्या. त्यानंतर बघा दुसरी बाब काय लक्षात ठेवावं लागते. दिलेल्या संख्येतील दोन्ही संख्येचा शतक स्थानचा अंक जर सारखा असेल तर ज्याचा दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शतक स्थानचा अंक 4 आहे, या ठिकाणी शतक स्थानचा अंक 4 आहे. मग मोठी संख्या कोणती कशी ठरवणार? मग जायचे दशकाकडं. या ठिकाणी बघा दशक स्थानचा अंक 3 आहे, या ठिकाणी दशक स्थानचा अंक 5 आहे. मग 3 आणि 5 मध्ये मोठी कोणती? 5. म्हणून 458 मोठे आहेत 432 पेक्षा. त्यानंतर बघा तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे. दिलेल्या संख्येतील दोन्ही संख्येचा शतक व दशक स्थानचा अंक सारखा असेल तर ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या. बघा आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा देतो, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, त्यामध्ये अशा प्रकारचे क्लिष्ट किंवा किचकट प्रश्न विचारलेले असतात. दोन्ही संख्येचे बघा एकक शतक सारखा आहे, दशक सारखा आहे. मग त्यावेळेला काय करायचं? ज्याचा एकक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या. 5 पेक्षा 7 मोठे आहेत म्हणून 437 मोठे 435 पेक्षा. ह्या जर काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर अगदी काही सेकंदात आपण काय करू शकतो? संख्या लहान मोठी ठरवू शकतो. बघा जशा जशा संख्या वाढत जातात म्हणजे 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, त्यावेळेला देखील हे नियम लागू होतात. हेच नियम पुढच्या अंकांना लागू होतात. फक्त काय होणार आहे? जेव्हा 4 अंकी संख्या येते तेव्हा 1000 स्थानचा अंक, 5 अंकी संख्या येणार आहे तेव्हा 10,000चा अंक. हे फक्त ह्या बाबी लक्षात ठेवल्या तर संख्येचा लहान मोठेपणा समजणं खूप सोपं जातं. अगदी काही सेकंदात तुम्ही लहान मोठी संख्या ठरवू शकता.